हाँ। ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वरील नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तर फायनली मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण रामनवमी स्पेशल व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. काही दिवसावरच रामनवमी राहिलेली आहे, तर त्यानिमित्त आपण व्हिडिओ एडिटिंग करणार आहोत. तर आजचा एक व्हिडिओ आणि दुसरा एक व्हिडिओ येण्याची शक्यता आहे. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे. सर्वांनी व्हिडिओला लाईक नक्की करायची आहे. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे, कारण आपण अशाच प्रकारे मराठीमध्ये स्टेटस व्हिडिओ एडिटिंग आणि रील्स व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. त्याचबरोबर आपला टेलिग्राम चॅनलसुद्धा नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन व्हा, कारण आपण टेलिग्रामवरती सुद्धा विदाऊट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये. त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये जितकं काय मटेरियल आणि प्रिसेट यूज केलेलं आहे, तर त्याचे डाउनलोडची लिंकसुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्येच दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपलं मटेरियल अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता. तर चला मित्रांनो, थोडासा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया. आणि व्हिडिओ थोडा स्किप न करता पाहायचा आहे, तेव्हाच तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग समजणार आहे. तर मित्रांनो, मी अलाइट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे. तर अशा प्रकारे आपले दोन प्रीसेट बघायला मिळणार आहेत. तर मी दोन्ही प्रीसेट ऑलरेडीच इम्पोर्ट करून घेतलेले आहेत, तर लिंक डिस्क्रिप्शनमध्येच दिलेली आहे. तर मी बिटमार्क प्रीसेट ओपन करून घेतो. तर आपल्याला अशा प्रकारचे बिटमार्क प्रीसेट बघायला मिळणार आहे. तर बिटमार्क प्रीसेटमध्ये एक सॉन्ग आणि एक ग्रुप दिलेले आहे. तर काय करायचं आता आपल्याला यामध्ये सर्वात अगोदर तर फोटोज ॲड करून घ्यायचे. तर फोटोज कुठून ॲड करायचे, तर फोटोज ॲड करण्यासाठी 12.1 सेकंदापर्यंत यायचं, म्हणजे 12 सेकंदापाशी यायचं आहे. आणि इथून पुढे सगळेच फोटो आपल्याला ॲड करायचे. तर फोटो ॲड करण्यासाठी काय करायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचे, त्यानंतर मीडियावरती जायचं साईडला. त्याच्यानंतर तुम्हाला एक मी रामनवमी मटेरियल अशी एक फाईल दिलेली असतात, तर तुम्ही ही फाईल डाउनलोड करून घ्यायची. तर यामध्ये तुम्ही फोटो ॲड करून घेऊ शकता. मी फोटोज ॲड करून घेतो. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोज काय ॲड करून घेतलेले. तर आता काय करायचं, फोटोज ॲड केल्याच्या नंतर ना आपल्याला 0 सेकंदापाशी यायचं आहे. 0 सेकंदापाशी आल्याच्या नंतर ना प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचं आहे. मीडियावरती आल्याच्या नंतर इथे तुम्हाला व्हिडिओ दिला असेल 30 सेकंदाचा, तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर काय करायचं, एकदम 12 सेकंदापाशी यायचं आपल्याला. 12 सेकंदापाशी आल्याच्या नंतर एक्स्ट्रा जो पार्ट आहे, तो एक्स्ट्रा पार्ट कट करून घ्यायचा आहे. त्यानंतर जो आपला व्हिडिओ आहे, त्या व्हिडिओला काय करायचं, आपल्याला आपल्या ग्रुपच्या खाली यायचं आहे. तर व्हिडिओ ग्रुपच्या खाली घेत आहे. तर अशा प्रकारचा व्हिडिओ काय करायचं, आपल्याला ग्रुपच्या खाली घ्यायचं आहे, म्हणजे हे लिरिक्स आहे, लिरिक्सच्या खाली घ्यायचं आहे. त्यानंतर या व्हिडिओवरती टच करायचं आहे. त्याच्यानंतर ब्लेंडिंग आणि ऑपोसिटीवरती जायचं आहे आणि याची लेंथ एक कमी करून घ्यायची आपल्याला. 40% ठेवली तरी पण चालणार आहे. तर अशा प्रकारे त्यानंतर बघा, अशा प्रकारे आपल्याला लिरिक वगैरे एक नंबर बघायला मिळणार आहेत. तर आता काय करायचं आहे, आपले जे फोटो आहे त्या फोटोला इफेक्ट ॲड करायचे. तर इफेक्ट ॲड करण्यासाठी बॅकला यायचं आहे शेक इफेक्ट प्रीसेटच्या लेअरवरती. आणि आपला हा जो एकच इफेक्ट आहे, हा इफेक्ट कॉपी करायचा आहे. त्यासाठी फोटोवरती टच करायचं आहे. त्यानंतर इफेक्टवरती जायचं आहे, 3 लाईनवरती टच करून कॉपी इफेक्ट करायचं आहे. त्यानंतर व्हिडिओवरती यायचं आहे. व्हिडिओवरती आल्याच्या नंतर ना सगळ्याच फोटोला हाच इफेक्ट देऊन टाकायचा आहे. तर म्हणजे सगळ्या फोटोला एकच इफेक्ट आहे बघा मित्रांनो, चेंज नाही आहे, कारण ह्या बीटवर हाच इफेक्ट भारी दिसत आहे. तोपर्यंत करा आता ॲडजस्ट. आपला सेकंड व्हिडिओ यापेक्षा जबरदस्त आणण्याचा आपण प्रयत्न करूया. त्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण तुम्हाला दुसरा देखील व्हिडिओ आपल्याला बघायला मिळणार आहे, ते पण एकदम जबरदस्त. तर मित्रांनो, मी अशा प्रकारे फोटोला इफेक्ट ॲड करून घेतलेले. तर आता काय करायचं, आपण 10.26 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. त्यानंतर वर 3 डॉटवरती टच करायचं आहे. याला फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर आणि फिलवरती जायचं आहे. इथे याला व्हाईट कलर ठेवून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर बॅकला यायचं, इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. इथे एक ब्लिंक नावाचा इफेक्ट असतो, तो ब्लिंक इफेक्ट ॲड करायचा आहे. तर तुमचा इथं वरी इफेक्ट नसेल तर वरी सर्चवरती क्लिक करायचं आहे.
इथं ब्लिंक नाव इफेक्ट सर्च मारायचं, नाव टाकून अशा प्रकारचा इफेक्ट येणार आहे. इफेक्ट ॲड करून घ्यायचा. त्यानंतर सगळीच लेंथ आपल्याला वाढून घ्यायची आणि काय करायचं आहे 12 सेकंदापाशी येऊन याची जास्तचा पार्ट कट करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर ना समोरच्या बेटपाशी यायचं आहे, 12 सेकंदापाशी प्लसवरती क्लिक करायचं आहे, एक रेक्टँगल घ्यायचं आहे. त्यानंतर डॉटवरती टच करायचं आहे, याला सुद्धा फिल टू कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्यानंतर कलर अँड फिलवरती जायचं आहे, साईडला ग्रेडियंटवरती जायचं आहे. ग्रेडियंटवरती गेल्याच्यानंतर हा जो ब्लॅक आहे ब्लॅकला काय करायचं आहे खाली घ्यायचं आहे व्हिडिओच्या म्हणजे सेंटरच्या खाली अशा प्रकारे ठेवायचं आहे. त्यानंतर व्हाईटला असं सेंटरला ठेवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर खाली व्हाईट कलरवरती टच करायचं आहे राईट हँडला. त्यानंतर याला काय करायचं ट्रान्सपरंट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तर आपला अशा प्रकारे शॅडो बनवून रेडी होणार आहे. तर आता काय करायचं एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे आणि याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर तुम्ही तुमच्या हिशोबाने शॅडो ॲडजस्ट करून घेऊ शकता, बिनधास्त काय विषय नाही. त्याच्यानंतर काय करायचं 12 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचे, मीडियावरती जायचे. मीडियावरती आल्याच्या नंतर इथे एक रामनवमीचा PNG दिला असेल तर PNG ॲड करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे PNG ॲड केल्याच्यानंतर काय करायचं मूव्ह ट्रान्सफरवरती जायचं आहे. याला थोडंफार रिचार्ज करून घेऊ शकता. रिचार्ज केल्याच्या नंतर काय करायचं याला आपला जो ब्लॅक शॅडो आहे त्या ब्लॅक शॅडोवरती याला इथे ठेवून घ्यायचं आहे, एकदम बरोबर इथं सेट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे त्याच्यानंतर काय करायचं आहे एकदम लास्ट बीटपाशी यायचं आहे, याची लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर आता आपल्याला काय करायचं एक बॉर्डर ॲड करायची आहे. तर बॉर्डर ॲड करण्यासाठी काय करायचं 0 सेकंदापाशी यायचं आहे, प्लसवरती क्लिक करायचे, रेक्टँगल घ्यायचं आहे. त्यानंतर वरती डॉटवरती टच करायचं आहे, याला ट्रस्ट कंपोजिशन एरियावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर कलर अँड फिल्डवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे, बॅकला यायचं आहे, बॉर्डर अँड शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा आहे. स्ट्रोकचा कलर ब्लॅक असेल याला व्हाईट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर याची लेंथ 7 ते 8% ठेवून घ्यायची आहे. त्याच्यानंतर एकदम लास्ट बीटपाशी येऊन याची सुद्धा लेंथ सर्व व्हिडिओवरती वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे आपलं बॉर्डर बनवून रेडी होणार आहे. आणि मित्रांनो काय करायचं तुमच्या जर अलर्ट मोशनमध्ये हा फॉन्ट येत नसेल तर काय करायचं आहे ग्रुपपाशी यायचं आहे, ग्रुपवरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर एडिट ग्रुपवरती जायचं आहे. एडिट ग्रुपवरती आल्याच्या नंतर ना हा जो आपला फॉन्ट आहे म्हणजे इथे एक लेअरी क्लास यावरती टच करायचं आहे. इथे एडिट टेक्स्टवरती जायचं आहे. एडिट टेक्स्टवरती गेल्याच्यानंतर वरी फॉन्टवरती जायचं आहे. फॉन्टवरती गेल्याच्यानंतर ना व्ह्यू ऑल फॉन्टमध्ये जायचं आहे आणि जिथं तुमचं म्हणजे जे काही चांगला फॉन्ट असेल डार्कमध्ये कोणताही फॉन्ट ॲड करून घ्यायचा आहे. अलर्ट मोशनमधलाच बरं का, कोणताही फॉन्ट तुम्ही ॲड करून घेऊ शकता, त्यात काही विषय नाही आहे. असं नाही की हात तुम्ही फॉन्ट ॲड करून घेऊ शकता, तर म्हणजे कोणताही फॉन्ट ॲड करून घेऊ शकता. तर मित्रांनो अशा प्रकारे आपला व्हिडिओ बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करण्यासाठी काय करायचं आहे वर शेअर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सेटिंगच्या साईडला. त्याच्यानंतर याला इथे 380 पिक्सल ठेवून घ्यायचं आहे. ते 720 पिक्सलसुद्धा ठेवून घेऊ शकता, बट माझ्या मते 1080 पिक्सल बेटर राहील. तर काय करायचं आहे 1080 पिक्सल ठेवून घ्यायचं आहे आणि एक्सपोर्टवरती क्लिक करून द्यायचं आहे. तर आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवायचे. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक केलं तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त मराठी ट्रेनिंग टॉपिक व्हिडिओ आणत असतो. तर भेटू एका नवीन इंटरेस्टिंग जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरती मागचे सगळे ट्रेनिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद. तर जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ.